हो हो. हा, ओके. जोरदार वेलकम. क्लॅपिंग. वेलकम वेलकम. करायचंय ना. चल, हो. त्या ताईशी फॅमिलीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे जाधव ताई तुमचं. सगळेजण थँक्यू. पटकन अनम्यूट करून वेलकम करायचं, लगेच म्यूट करायचं. वेलकम ताई. वेलकम जाधव ताई, जाधव ताई, हरे वेलकम. हरे थँक्यू. हरे. वेलकम ताई, दादा ताई, वेलकम. वेलकम. वेलकम ताई. वेलकम वेलकम ताई. ताई. वेलकम अरे ताई, किती दिवसात ना आवाज आला तुमचा, राजश्री सन्माने. किती दिवसात ना आवाज ऐकला माहितीये का? वेलकम ताई. बॉम्बेला गेलतो आम्ही बॉम्बेला. हा, तेच की, खूप दिवसांनी ऐकला. वेलकम येस. ताई. हा, जाधव ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणी दिली आणि का स्टार्ट केलं, काय म्हणजे काय चॅलेंज आहेत आपले, आणि कशासाठी आपण स्टार्ट केले, आणि चालू करून किती दिवस झालं, आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? चालू करून 8 दिवस झालं मला. हम्म. आणि उत्तेकर ताईने मला दिलेला आहे. लिंक दिली, लिंक ओके. दिलेली आहे. हम्म. आणि मला शुगर बीपी आहे. डावा पाय दुखतोय, उजवा शोल्डर दुखते, हाला येत नाही. हम्म. हालायला येत नाही म्हणजे पाय एवढं असं मांडी फिंडी घालायला येत नाही. शोल्डर खूप दुखतंय, असं होत नाही. उजव्या डाव्या हाताकडे हात जात नाही. ओके. हम्म. जाधव ताई, किती वय आहे आता तुमचं? 45. फक्त? आणि मग हो. बर, मग हे एवढं सगळं फ्रोझन झाल्यासारखं झालं, हे कशामुळे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी? किती वर्षापासून आहे? शुगर मला खूप दिवसापासून आहे. 17 वर्षापासून शुगर आहे मला. ओके, म्हणजे 25 तेच डॉक्टरलाही चालू बोलले झालं. शुगर झाल्यामुळं तुम्हाला ही वरच्यावरती दुखणारच झाले म्हणते. गोळ्या औषधं खूप खाल्ल्या पण कमी नाही झालं. मी बंद केलं आता. बर, ह्या हा. 8 दिवसात किती फरक पडलाय? एवढं अजून नाही जाणवलं काय. नाही नाही, दुखादुखी नव्हे, फ्रेश वाटणं, एनर्जी वाढणं, असं वाटायला लागलंय का जरा? आता हे पावडर तुम्ही दिलेला आहे, 2 दिवस झाले चालू झाले. एवढंच झालंय, होय. हा, 2 दिवस ओके. झाले. बर, मालतीताईंचा वर्ग करायला लागला, पाठीवर झोपून, बेडवर झोपून पण करू शकता. खालीच करते मी. हा, करायला लागलाय. हो हो करते. हो हो, ओके. करतायत. ते हा. जर जमलं की नाही तिकडं हळूहळू, तर हे हा. सगळं बरं होतंय. सगळं जे पाय दुखतोय, शोल्डर दुखतोय, हे सगळं आहे ना, हे हा. सगळं कमी होऊ शकतंय. पण फक्त तुम्ही जसं म्हटला की 17 वर्षाचा डायबिटीस हा हा. 17 महिन्यात तर जाणार नाही. आपल्याला नाही नाही. त्याच्यावर सातत्यानं काम करा, जाईल, आरामशीर फरक पडेल त्याच्यामध्ये पण. हो हो. येस, ओके. हा. जोर जोरदार क्लॅपिंग करू आपण जाधव ताईंसाठी, कारण खूप मस्त स्वतः पण स्वतःवर काम करायला लागलो ना, तर तेच खूप भारी आहे पहिल्यांदा. कारण हा. 17 वर्षांमध्ये त्यांनी डायबिटीस साठी प्रयत्न करतच असतील ना. डायबिटीस हो. वाढत वाढत किती गोळ्या खाताय आता? मला 2 टाइम इंजेक्शन आहेत. सकाळ संध्याकाळ आणि दुपारच्या गोळ्या आहेत. ओके, किती युनिट आहेत त्याच्यामध्ये 40 इन्शुलिन? युनिट आहेत 2 टाइम. 40-40? हा. ओ, बर, ओके. हा, हळूहळू जाधव ताई, कसं हा. आहे माहितीये, याच्यावर जरासं काम करा. खरंच 100% डायबिटीस रिव्हर्सेबल आहे आणि होतं. शुगर कसं कसं खाली यायला लागेल ना, ह्या सगळ्या हा. प्रॉब्लेमवर रिपोर्ट केलाय का आता चालू करताना? चालू करताना नाही करेल, आज करणार आहे. हा, आज करा. कारण का हम्म. माहितीये, तुम्हाला पण कळेल ना, ऑन पेपर रिझल्ट येतो ते. म्हणजे हो आज आज करून घ्या आणि तो ठेवा फाईलला, कारण हो हो. आपल्याला पण कळायला पाहिजे ना, फरक पडतो का नाही पडतो, येतो का खाली, साखर येते का खाली का नाही येत, का आपण उगीच त्यांनी सांगतायत म्हणून करायला लागलोय. अजिबात नाही, खूप भारी रिझल्ट येतो. डॉक्टर औषधं कशी कमी करणार, तुमची युनिट कसे कमी होणार, तर हम्म. आपल्याकडे रिपोर्ट पाहिजे. त्यामुळे रिपोर्ट करा, मग आपण परत कधी करायचं ते सांगतील मालतीताई. ओके, हो हो चालेल. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण हम्म. जाधवताईंसाठी. छोटासा एक प्रॉब्लेम असतो, त्या एक प्रॉब्लेमला आपण सोल्युशन जर शोधलं नाही, तर मग एकापासून आणि प्रॉब्लेम, मल्टिपल चॅलेंजेस निर्माण होतात. ज्या वेळेला डायबिटीस टॉपिक आपण ऐकला, शुगर शेटे सरांच्याकडून,
त्यावेळेला हे आपण ऐकलं होतं. कारण का की आपल्या पेशीला जर का ऊर्जाच नाही मिळाली, म्हणजे शुगरच पेशीमध्ये नाही गेली, ऊर्जेमध्ये कन्व्हर्शन नाही होणार आणि मग आपल्याला एक एक प्रॉब्लेम चालू होतात. त्यामुळे गोळ्या खाऊन कंट्रोल करणाऱ्यांनी पहिल्यांदा गोळ्या रिव्हर्स येतात, 100% रिव्हर्स येतात. आणि 1 महिन्यानं जाधवताईंचाच रिझल्ट ऐका परत. जाधवताई 1 महिन्यानं परत रिझल्ट ह्याचा काढायचा आणि परत रिझल्ट शेअर करायचा. कारण का की होतं या गोष्टी. त्यामुळं काटावर बसू नका. डायबिटीज असू दे, ब्लड प्रेशर असू दे, थायरॉइड असू दे, सगळं रिव्हर्सेबल आहे. ऑल चॅलेंज रिव्हर्सेबल येतात. तुम्ही ठरवलं तर आम्ही म्हणतो म्हणून नाही. तुम्ही ठरवलं तर तुम्ही तुमच्यावर व्यवस्थित काम केलं तर ऑल प्रॉब्लेम मधनं आपण बाहेर पडू शकतो. चलो, ज्याच्या मदतीनं आपण या सगळ्या गोष्टींवर काम करतो, एवढ्या कॉन्फिडन्सनं आम्ही का बोलायला लागलो, तर खूप भारी रिझल्ट आहेत लोकांचे. आणि हे लोकांचे रिझल्ट आहेत ना, ते त्यांच्या लाईफस्टाईल चेंज केल्यामुळं. आणि लाईफस्टाईल चेंज करता करता आपण जे फ्युअल इंटेक करतो, सकाळी एनर्जी ड्रिंक घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला सकस संतुलित आहार सांगितला जातो, तुमचं जेवणाच्या ताटामध्ये चेंज सांगितला जातो. पण गुरुवार म्हटलं की फ्युअल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामुळं आपल्याला हे आरोग्य चांगलं व्हायला लागलंय, भेटायला लागलंय. तर त्या फ्युअल इन्फॉर्मेशन आता घेऊन येणार आहेत पद्मजा मॅडम. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण पद्मजा मॅडमसाठी. काल रात्री मी हे फ्युअल इन्फॉर्मेशन एकट्यानं दुसऱ्यानं दिलं दुसरंच, आणि बरोबर यांच्यासाठी दिलं हे फ्युअल इन्फॉर्मेशन. कारण का माहितीये का, मी नेहमी म्हणते बघा तसं, या फ्युअल इन्फॉर्मेशन आज जे देणार आहेत त्याच्यामुळं पद्मजा मॅडमांचा मायग्रेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मायग्रेन मध्ये काय चॅलेंज असतात माहितीये का, ते विचारत त्यांना. त्यांचा स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स छोटासा देऊन आजच्या टॉपिकला सुरुवात करणार आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडमसाठी. योग शिक्षिका आहेत, शतायुषीच्या फाउंडर आहेत म्हणा तुम्ही. सगळ्या ह्याच्यात पहिल्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही जे स्टार्टला जे होते ना त्याच्यामधल्या खूप योगदान आहे शतायुषीसाठी. जोरदार क्लॅप करू. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. अनम्यूट करा ताई. ओके, थँक्यू सुमित सर. थँक्यू ताई. खरंच आहे, ह्या फ्युएलनं अक्षरशः माझं आयुष्य खरंच बदललं. आणि मला हे फ्युएल म्हणजे बोलायला पण मला फार आवडतं. खूप भरभरून बोलते मी या फ्युएल बद्दल. कारण 22 वर्ष मी मायग्रेनचा त्रास सोसत होते आणि कित्येक वर्ष ऍसिडिटीचा इतका त्रास होता मला. एक एकदा तर ब्लोटिंग झालं माझं पोट, तर मला शेवटी शिरेतून मला इंजेक्शन घ्यावं लागायचं, इतका त्रास व्हायचा. आणि जेव्हापासून हे फ्युएल घेते मला वाटतंय ह्या 10.5 वर्षात मी एखादा दिवस सुद्धा मी आपलं हे आजचं फ्युएल मी चुकवलं नसेल. कारण मायग्रेनसाठी आणि ऍसिडिटीसाठी मी महिन्याला, जसं ताईंनी मगाशी सांगितलं, माझ्या भावाचं होलसेल मेडिकल शॉप, माझे मिस्टर डॉक्टर, त्यामुळे सॅम्पलची औषधं सहजासहजी उपलब्ध. त्यामुळं पेशन्स नावाची किंवा कुठलीही गोष्ट सहन करण्याची ताकद माझ्या शरीराचीही नव्हती आणि ती इम्युनिटीही नव्हती. आणि त्यामुळं मला वाटतं प्रत्येक महिन्याला मी कमीत कमी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पेन किलर असतील, अँटॅसिड असतील, ही मी 25 ते 30 तर आरामात खायचे. पण इतका अभिमान वाटतो, मी शतायुषीमध्ये आले 10.5 वर्षापूर्वी आणि आज मला वाटतं मी 8 वर्षात एकही अँटॅसिड ही खाल्लेलं नाही आणि पेन किलर ही खाल्लेलं नाही. आणि त्याच्यामध्ये हे आजच्या फ्युएलचं खूप मोठं योगदान आहे. कारण दिवसाची सुरुवात माझी ह्या फ्युएलनंच होत असते आणि ह्या फ्युएलचं नाव आहे ॲलो प्लस. आणि दररोज सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाण्याबरोबर 2 ह्या कॅप्सूल घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात होत असते. म्हणजे अगदी 4-4:30 ला असू दे किंवा 5-5:30 ला असू दे, दिवसाची सुरुवात माझी ह्याच फ्युएलनं होत असते. असं हे एकदम एक हर्बल सप्लिमेंटरी आपलं फ्युएल आहे, ज्याच्यात अगदी डझनभर म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त असे आपल्या शरीराला उपयोगी असणारे, परिणामकारक असणारे असे एन्झाईम्स आणि विटामिन्स आहेत त्याच्यात. म्हणजे एन्झाईम्स म्हणजे पाचक रस आणि विटामिन्स म्हणजे आपल्याला जी लागणारी जीवनसत्व असतात, ही डझनांपेक्षा जास्त असे ह्या फ्युएल मध्ये आहेत. आणि असं हे हर्बल आपलं सप्लिमेंटरी आहे, आपल्या सप्लिमेंटरी फ्युएल आपल्या
कंपनीचा आहे. जगभरात आपल्याला याच्या नावातच तुम्हाला लक्षात येईल ॲलो प्लस असं याचं नाव आहे ह्या फ्युएलचं टॅबलेट फॉर्ममध्ये आणि याचं लिक्विड फॉर्म आहे त्याचं नाव आहे ॲलो कॉन्सन्ट्रेट. आणि हे सांगताना मला फार आनंद वाटतो कारण हे मी दररोज फ्रीमध्ये खात असते. मी खाते, माझे मिस्टर खातात, माझी मुलं खातात, माझी सूनबाई खाते. हे सगळं मी फ्रीमध्ये खातोय. का माहितीये? शतायुषी परिवार जेव्हा तुम्ही खूप लोकांना मदत करत असतात तर हे फ्युएल बघा याचं महत्व किती आहे. शतायुषी परिवाराला वाटते की प्रत्येक शरीरात हे जायला पाहिजे फ्युएल. कारण शतायुषी परिवार तुम्ही जेव्हा खूप लोकांना मदत करता, खूप लोकांचे आयुष्य बदलवता, त्यावेळेला प्रत्येक महिन्याला हे आपल्याला गिफ्टमध्ये मिळत असतं, फ्रीमध्ये मिळतं आणि फ्रीचं काही खायला ती मजाच वेगळी असते आणि आम्ही हे नेहमी फ्रीमध्ये खात असतो आणि म्हणून मला वाटतं ते जास्त परिणामकारक पण होत असेल. त्यामुळं आपण सगळ्याच परिणामकारक उपायांसाठी मला वाटतं आपण जास्तीत जास्त लोकांना मदत करावी. म्हणजे काय झालं स्वार्थ पण झाला आणि तीर्थ पण झालं. मला हे फ्रीमध्ये खायला पण मिळालेलं आणि तीर्थ म्हणजे काय आपण एखाद्याला मदत करतो ते आणि त्याचं आयुष्य जेव्हा बदलतं तर तो आनंद खूप वेगळा आहे. माझ्या आयुष्यात शतायुषीमुळं माझ्या कोच सुजाताताई, अनिल दादा आणि पूर्ण शतायुषीतल्या प्रत्येक व्यक्तीमुळं एवढा ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि त्याच्यासाठी मी नेहमी कृतज्ञता व्यक्त करते. तर असं हे आपलं फ्युएल आहे जगभरात. आता तुम्हाला ॲलो प्लस म्हटल्यावरच लक्षात आलं असेल याचा कंटेंट काय असणार आहे. तर ॲलोवेरा म्हणजे काय कोरफड. कोरफडीच्या जगभरात जवळ-जवळ 20,000 पेक्षा जास्त जाती आहेत. तुम्हाला काय वाटतं? आपण म्हणतो ना, आम्ही इथं आमच्या दारात कुंडी लावलेली आहे आणि कोरफड ही सहज वाढते, खूप वाढते आणि ते खातो आम्ही. त्याची काही गरज नाहीये. पण सांगायला गरजेचं आहे, की खूप कमी प्रजाती आहेत, की ज्या खाण्यायोग्य आहेत. आणि आपलं हे ॲलो प्लस, ॲलो कॉन्सन्ट्रेट ह्या अशाच अगदी खाण्यासाठी योग्य औषधी गुणधर्म असलेलं असं हे फ्युएल आपल्याला ह्या अशाच प्रजातींमधून त्या 20,000 प्रजातींमधल्या ज्या शरीराला परिणामकारक आहेत, उपयोगी आहेत, अशा प्रजातींपासून हे अशा कोरफडीपासून हे फ्युएल आपलं बनवलेलं आहे. खूप वेगवेगळे आरोग्यवर्धक अशी औषधी गुणधर्म असलेलं हे फ्युएल आपलं आहे. याच्यात सगळे हे वेगवेगळे हर्ब्स वापरलेले असतात. जसं की FOT1 रूट पावडर असं म्हणत असतात, की जे आपल्या शरीरात इम्युन बूस्टर म्हणून काम करतंय. टॅमरिंड जसं की चिंच वगैरे, की ज्याचं आपल्या शरीरात अँटीपायरेटिक म्हणून काम करत असतं. लॅक्झेटिव्ह, अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा हे फ्युएल आपल्या शरीरात काम करत असतं. आपल्या शरीराची जी नॅचरल हीलिंग प्रोसेस असते म्हणजे प्रत्येक शरीराची ती नॅचरल हीलिंग प्रोसेस असते. म्हणजे ते स्वतः काहीही त्रास असेल तरी ते रिपेरी करण्याची प्रत्येकाची शरीराची ताकद असते. पण आपल्या जेव्हा आपली ही चुकीची म्हणजे अयोग्य अशी जीवनशैली, अयोग्य खानपानाच्या सवयी किंवा आपली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल नसणं याच्यामुळं जे काही ही हीलिंगची प्रोसेस वीक झाल्या, इम्युनिटी कमी झाल्या, तर ते स्ट्रॉंग करायचं ह्या प्रोसेसमध्ये आपल्या ह्या ॲलो प्लस कोरफडीचंच मुळात आणि त्याच्यामुळं आपल्या ॲलो प्लस आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट ह्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे. तर असे ही ॲलो प्लस टॅबलेट फॉर्ममध्ये येते, कॅप्सूल फॉर्ममध्ये पण येते आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण येते. टॅबलेट फॉर्ममध्ये असते, कॅप्सूलमध्ये ती 60 गोळ्यांची डबी असते. त्याच्यातल्या तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या मी घेते. आपण प्रत्येकजण आपल्या कोचच्या गाईडन्स प्रमाणे पण घेऊ शकतो. तुम्ही सकाळ दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. मी सकाळी उठल्या-उठल्या सकाळी 1 ग्लास कोमट पाण्याबरोबर ही नेहमी घेत असते. तर टोटल व्हेजिटेरियन अशी आपली हे फ्युएल आहे आणि कुठलंही मेडिसिनल यूज किंवा ट्रीटमेंटसाठी ही वापरली जात नाही. ॲज अ आपल्या बॉडीतल्या ज्या डेफिशियन्सी आहेत, जे काही कमी आहेत त्या भरून काढण्याचं आणि त्या डेफिशियन्सी भरून आल्यामुळे एवढे सुंदर रिझल्ट येतात. त्यामुळं कुठलंही मेडिसिनल यूज किंवा ट्रीटमेंटसाठी आपलं हे फ्युएल वापरलं जात नाही. फूड प्रॉडक्ट म्हणून वापरलं जातं. सनलाईटपासून लांब ठेवायचं आहे. लहान मुलांसाठी रिकमेंडेड नाहीये. प्रेग्नंट लेडी, लॅक्टेटिंग लेडी असतील तर त्यांनी आपल्या कोचच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हे तुम्ही इनटेक करू शकता. ॲलो कॉन्सन्ट्रेट हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आपलं जे कोरफड आहे, ॲलोवेरा जे आहे, ते लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. आपल्याला एक रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून आपण हे वापरू शकतो. आपलं ॲलो कॉन्सन्ट्रेट असतं. पाण्यात मिक्स करून तुम्ही दिवसातून 2 वेळा वगैरे हे अगदी डेली घेऊ शकता किंवा आपल्याला एक हेल्दी रिप्लेसमेंट आपल्या कशासाठी तर आपण खूप आपली मुलं असू देत, आपण पण असू दे, कोल्ड ड्रिंक्स पीत असतो, सॉफ्ट ड्रिंक्स पीत असतो किंवा
हाय शुगरी कॅलरी असे ड्रिंक्स घेत असतो आणि ज्यूस पित असतो. फळांचे ज्यूस वगैरे पण बघा आपण बाहेर गेल्यावर घेतो की ज्याच्यात शुगरचं प्रमाण जास्त आहे, शुगर डेन्स आहे, कॅलरी डेन्स आहेत. अशा वेळेला त्याला रिप्लेसमेंट म्हणून सुद्धा हे ॲलो कॉन्सन्ट्रेट वापरलं जातं. ॲलो कॉन्सन्ट्रेट सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ॲलो कॉन्सन्ट्रेट असू दे किंवा ॲलो प्लस असू दे, आपल्या बॉडीमध्ये एक सुदिंग इफेक्ट म्हणजे आपल्या पचन संस्थेत एक सुदिंग इफेक्ट म्हणजे काय, एक सुखकारक, आरामकारक, कम्फर्टेबल, एक शांतता, अंतर्गत शांतता अशी जी जाणवायला पाहिजे आपल्या शरीरात, ते आणण्यामध्ये ह्या दोन्ही ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि ॲलो प्लस ह्या दोन्हीचा पण आपल्याला तिथं उपयोग होत असतो. ॲलो कॉन्सन्ट्रेट आपण कसं घेऊ शकतो, जेव्हा त्याची ती लिक्विड बॉटल असते ती नेहमी आपण घ्यायच्या आधी शेक करूनच हलवूनच घ्यायची आहे. 15 ml त्यातलं म्हणजे किंवा त्याची जी कॅप आहे ती 1 किंवा 1.5 कॅप इतकं आपण घेऊ शकतो. 120 ml पाण्यातून घ्यायचे आणि त्याच्याबरोबर दिवसातून तुम्ही एकदा किंवा दोनदा हे पिऊ शकता. तर ह्या ॲलो प्लस ॲलो कॉन्सन्ट्रेटचं बेनिफिट काय आहे, कुठल्याही गोष्टीचा जेव्हा फायदा काय आहे माहिती असतं तेव्हा आपण खूप श्रद्धेने विश्वासाने ते फ्युएल इनटेक करायला लागतो. आणि ते श्रद्धा विश्वास म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला सांगेन. एकतर सगळ्यात महत्वाचं बेनिफिट आहे पचन संस्था सशक्त करण्यात, स्ट्रॉंग करण्यामध्ये ह्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे. आपण जे काही अन्न घेतो, मी नेहमी सांगते बघा, आम्ही जेव्हा ट्रेनिंगमध्ये जात होतो तेव्हा सांगत होते, यू आर व्हॉट यू ईट. म्हणजे काय, तुम्ही जे खाता तसे तुम्ही बनता. पण आम्ही आता अलीकडे जे ट्रेनिंग करायला लागलोय, आम्ही खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांचे, रिन्यूड डॉक्टरांचे आम्ही ट्रेनिंग करतोय आणि आता ते काय सांगतायत, यू आर व्हॉट यू ऍब्झॉर्ब. म्हणजे तुमचं शरीर, तुम्ही खाताय भरपूर सगळं छान छान खायला लागलाय, सगळं सात्विक खायला लागलाय, संतुलित खायला लागलाय, पण तुमचं शरीर ते ऍब्झॉर्ब करते का, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या ह्या जीवनशैलीतल्या बदलांमुळं किंवा हे पोल्युशनमुळं, वातावरणात जे इथं पोल्युशन आहे त्याच्यामुळं, मग सगळ्याच पोल्युशन आहे, हवेचं आहे, पाण्याचं आहे, अन्नाचं आहे, औषधांचा अतिरिक्त वापर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे काही आपण खातोय त्याचं ऍब्झॉर्प्शन आपल्या शरीरात होतच नाहीये. आपण म्हणतो ना बघा, वेट गेन वाले पण असतात ना, त्यांना तर किती प्रॉब्लेम असतात, ते किती खातात पण त्यांचं वजन वाढत नाही. काय कारण, काय म्हणतो की अंगाला लागत नाही असं आपल्याकडे म्हटलं जातं. अंगाला लागत नाही म्हणजे काय, तुमचं शरीर तुम्ही खाताय भरपूर पण ते ऍब्झॉर्बच करत नाही. मग हे ऍब्झॉर्ब होणं का गरजेचं आहे, कारण जे काही न्यूट्रिशन घेतोय ते ऍब्झॉर्प्शन होऊन शोषून शरीर ते रक्तापर्यंत पोहोचवतं आणि रक्ताच्या माध्यमातून ते आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं. आणि मग आपल्या पेशींचं पोषण चांगलं झालं की मग आपली हेल्थ ओव्हरऑल छानच होते. कारण आपलं शरीरच बनलंय हे मूळ पेशींपासून. मग ह्या पेशी स्ट्रॉंग करण्यासाठी आपण जे काही खातोय, अन्न घेतोय, पितोय, तर त्याचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होणं गरजेचं आहे. आणि ते ऍब्झॉर्प्शन चांगलं कुठं ऍब्झॉर्प्शन होतं, कुठं, आपल्या पचन संस्थेत होतं. आणि मग ते ऍब्झॉर्प्शनची जी प्रोसेस आहे ती त्याच्यासाठी अंतर्गत आपल्या शरीरांतर्गत खूप प्रक्रिया घडत असतात. आणि त्या प्रक्रिया स्ट्रॉंग होण्यासाठी, सशक्त होण्यासाठी आपलं ॲलोवेरा, ॲलो प्लस, ॲलो कॉन्सन्ट्रेट खूप मोठं काम करत आहे. आणि त्यामुळं शरीराला आपण जे काही न्यूट्रिशन घेतो त्याचा उपयोग चांगला होतो. त्याच्यामुळं आपल्या पेशींपर्यंत हे न्यूट्रिशन पोहोचतं, त्याचं शोषण चांगलं झाल्यामुळं आपल्याला त्याचं ऊर्जेत कन्व्हर्जन होऊन चांगली ऊर्जा मिळते, ताकद मिळते. आणि म्हणून म्हणतो ना आपण, जेव्हा फ्युएल इनटेक चालू करतो बघा, तुम्हाला लगेचच 1-2-4 दिवसात अनुभव यायला लागतो, माझी एनर्जी वाढलीये, मला उत्साही वाटायला लागलंय, मला तरतरीत वाटायला लागले, माझी कार्यक्षमता वाटायला लागले. तर हे कशामुळं होतं, तर ही जी ऍब्झॉर्प्शन चांगलं झाल्यामुळं त्याचं एनर्जीतलं कन्व्हर्जन चांगलं होतं आणि शिवाय ताकद आपली वाढत असते. आणि म्हणून हे न्यूट्रिशनचं ऍब्झॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये ह्याचं खूप छान काम होतं. आणि त्यामुळं पचन संस्था जर स्ट्रॉंग असेल तर हे ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि ही पचन संस्था स्ट्रॉंग करायचं काम आपलं हे ॲलो प्लस ॲलो कॉन्सन्ट्रेट हे फ्युएल करत असतं. आणि सांगितला उपयोग त्याचा महत्वाचा की रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यामध्ये याचं मदत. कारण का, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे काय, आपल्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी अंतर्गत शरीरात खूप वेगवेगळ्या प्रोसेस सुरू असतात, त्या प्रक्रिया सुरूच असतात. मग ही रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला लागते कशाला, आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या व्हायरसचा, बॅक्टेरियाचा नेहमी हल्ला होत असतो. आपण कोरोनामध्ये तर त्याचा खूप अनुभव घेतला. तर यांच्यासाठी लढण्यासाठी आपल्या शरीराची आत जे बॅक्टेरिया असतात त्यांची स्ट्रेंथ चांगली असेल, ते स्ट्रॉंग असतील, तर त्या याच्या विरुद्ध लढायला स्ट्रॉंग होतात.
पण मी परत सांगते की आपली ही जी बदललेली जीवनशैली आहे, हे जे पोल्युशन आहे सगळ्याच गोष्टींचं, त्याच्यामुळं आपली प्रतिकार क्षमता कमी व्हायला लागली. आपली लाईफस्टाईल ही ऍक्टिव्ह नाही राहिलेली, हेल्दी नाही राहायला लागलेली. बैठक काम वाढायला लागलं, ताणतणाव वाढायला लागलं. त्यामुळे आपली ही इम्युनिटी लो व्हायला लागली, ती स्ट्रॉंग नाहीये, व्हायला लागली, वीक व्हायला लागली. आणि तिथं आपल्या शरीरांतर्गत ज्या प्रक्रिया आहेत ही इम्युनिटी वाढवणारी, त्यांना मदत करून त्यांना स्ट्रेंथ देण्याचं काम हे आपल्या ॲलो प्लस आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट करतात. आणि त्यामुळं आपली इम्युनिटी लेवल सुद्धा वाढण्यासाठी खूप छान मदत होते. त्यामुळे बघा जरा जरी हवेत बदल झाला की सर्दी झाली, खोकला झाला किंवा छाती भरली किंवा टेम्परेचर येतं, ह्या ज्या किंवा स्किनचा ड्रायनेस असू दे किंवा खाज सुटायला लागली, असं खूप जणांना म्हणजे हवामानात बदल झाला थोडा जरी, तरी लगेचच त्यांची तब्येत बिघडत असते, प्रकृती बिघडत असते. तर त्यावेळेला म्हणजे मला तर आठवत नाहीये की सर्दी खोकला केव्हा झालाय मला अलीकडं, आणि झाला तरी त्याच्यासाठी मला पूर्वी लगेचच मला अँटिबायोटिक घ्यावंच लागायचं. ते मला आठवत सुद्धा नाही मी अँटिबायोटिक कधी खाल्लेत हे. त्यामुळं इतका मोठा रोल याचा आपली इम्युनिटी वाढवण्यामध्ये आपल्या ह्या फ्युएलचा रोल आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता आणि असा कळीचा मुद्दा म्हणता येईल, स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह होण्यामध्ये ह्या आपल्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे. कारण काय आहे, जेव्हा पचनशक्ती एवढी चांगली होते आणि त्याच्यात मी सांगितलं ना, एन्झाईम्स भरपूर आहेत, विटामिन्स भरपूर आहेत आणि असे काही घटक आहेत जे औषधी आहेत ते, आणि त्याच्यामुळं आपल्या त्वचेला पोषण देत आहे. आपण जेव्हा हे फ्युएल इनटेक करतो त्याच्या माध्यमातून आपल्या त्वचेला चांगलं पोषण मिळते, त्वचेतला ओलावा टिकून राहतो. आपल्याला माहिती आहे कोरफड ही अगदी वाळवंटात वाढणारी सुद्धा वनस्पती आहे. कारण का, त्याला वरून पाणी घालण्याची गरज नाहीये. हवेतून जे काही पाणी असतं ते ऍब्झॉर्ब करतं आणि ते साठवून ठेवण्याची क्षमता त्याची आहे. आणि त्याच्यामुळं आपण जेव्हा ॲलो प्लस ॲलो कॉन्सन्ट्रेट खातोय, त्यामुळे आपल्या शरीरातलं जे हायड्रेशन मेंटेन करणं किंवा जो ओलावा टिकून राहायला पाहिजे, जे स्किनच्या साठी खूप गरजेचं आहे, तर तिथं ह्या ॲलो प्लसचा खूप मोठा रोल आहे. आपण बघा जेव्हा एखाद्या हिरोईनची वगैरे आपण मुलाखत वाचतो, त्यांची स्किन रुटीन वगैरे वाचतो ना, तेव्हा त्यांनी सांगतात, आवर्जून सांगतात पाण्याचा इनटेक, हायड्रेशन बद्दल. तर त्या हायड्रेशन टिकून मध्ये ते ओलावा टिकून राहण्यामध्ये हे आपल्या ॲलो प्लसचा खूप मोठा रोल आहे. यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामुळं सेल्युलर लेवलला जे फ्री रॅडिकल्स म्हणजे सेल्युलर लेवलला पेशीच्या स्तरावरती जे कचरा तयार होतो तो शरीरातून बाहेर टाकायचं काम या ॲलो प्लस ॲलो कॉन्सन्ट्रेट मधले अँटीऑक्सिडंट्स काम करत असतात. त्यामुळं शरीरात जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होत असतो त्याच्यापासून शरीराला मुक्त करण्यामध्ये सुद्धा या ॲलो प्लसचं काम खूप मोठं आहे. त्यामुळे आपल्या त्वचेचं सौंदर्य वाढतं, आरोग्य चांगलं टिकून राहतं, तो तजेलदारपणा, टवटवीतपणा टिकून राहतो. सगळ्यात महत्वाचं, वय वाढेल तसं सुरकुत्या आपल्या शरीरात चेहऱ्यावरती वाढायला लागतात. पण आणि ह्या सुरकुत्या वाढू नये म्हणून पार्लरमध्ये जाऊन आपण किती वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेत असतो. तर त्यामुळं ह्या सुरकुत्यांपासून हे रिंकल्स हे वाचण्यापासून सुद्धा असं हे आपलं ॲलो प्लस आपल्याला मदत करत असतं. माझ्या भिशीत आम्ही जेव्हा जातो, मला वाटतं मीच सिनियर आहे आमच्या भिशीमध्ये. माझं वय आता 52 आहे. आणि तिथं म्हणतात म्हणजे आमचे सगळे असे थोडेसे पै पाहुणेच असतात आणि ते मामीच म्हणतात मला, आणि मग ते म्हणतात मामी दिवसेंदिवस अजून तरुण दिसायला लागलेत. कारण त्याच्यामध्ये ह्या मला वाटते प्रत्येक फ्युएलचा, मी म्हणत नाही की फक्त ॲलो प्लसच आहे, प्रत्येक फ्युएलमध्ये जे जे घटक आहेत त्या सगळ्यांचा खूप मोठा रोल प्लस. माझा आवाज येत नाहीये काय ताई? आत्ता आला नव्हता, आता येतोय. व्हिडिओ ऑफ करा. बाहेर पडलाय बहुतेक. चेक करू. म्यूट करा. एकच मिनिट, दोन्ही पण कनेक्ट झाले. हे नाही तर हे आपण जवळ ठेवतोच ना. स्पीकर असतात ते दोन जवळ ठेवतात. नाही, सकाळपासून अनस्टेबल दाखवतच होतं त्यामुळे मी दोन्ही कनेक्ट नाही करून नाही 2-3 दिवस झाले दाखवायला लागले दाखवायला अनस्टेबल.
तर हं. असं हे फ्युएल आहे. ज्याच्या ह्या फ्युएलच्या इंटेकमुळं माझ्या आयुष्यात जबरदस्त फरक झालेला आहे आणि एकही दिवस न चुकता हे घेत असते आणि सगळ्यात आनंद मी जे सांगितलं ना, फ्रीचं मला खायला मिळतं त्यामुळे मला फार आनंद होतो. तर असे हे फ्युएल आणि मी सांगितलं ना, फक्त हे मेडिसिनल यूज किंवा ट्रीटमेंटसाठी वापरलेलं नाहीये. हे फ्युएल इंटेक करताना तुमची लाईफस्टाईल सुद्धा ॲक्टिव्ह असणं तितकंच गरजेचं आहे. बाकीचं जे आपलं न्यूट्रिशन आहे, सकस संतुलित आहार आहे, कारण आपल्या शरीराला हे जसे अँटीऑक्सिडंट्स लागतायत, बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतायत, त्याच्याबरोबर जे काही प्रोटीन लागतंय, कार्ब्स लागतायत, गुड फॅट लागतंय, हे जेव्हा आपण त्याचा अंतर्भाव आपल्या आहारात करतो, बेसिक आपला एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आपली ठेवतो, तेव्हा आपल्याला खूप सुंदर रिझल्ट यायला मदत होते आणि त्यावेळेला हे फ्युएल आपल्याला खूप छान मदत करत असतं. ओके. तो ऑल द बेस्ट सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक यू ताई. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण आजच्या फ्युएल इन्फॉर्मेशन साठी. सगळ्यात मेन महत्वाचं आहे वेट लॉस मॅरेथॉन मध्ये खूप लोक स्वतःवर काम करतायत, पण न्यूट्रिशन प्रॉपर ऍब्झॉर्ब होणं खूप गरजेचं असतं. सगळं करायला लागलोय पण माझं होत नाहीये कारण डायजेशनच ओके नाहीये. डायजेशन पहिल्यांदा ओके केल्याशिवाय आपल्याला अदर बेनिफिट जे पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे प्रॉपर डायजेशन एवढं छानपैकी केसांचं आरोग्य, स्किनचं आरोग्य, डोळ्याचं आरोग्य, पचन संस्थेचं आरोग्य एवढं क्लास होणारं हे फ्युएल आहे. अँटीऑक्सिडंट आणि हे कितीतरी माहिती पद्मजा मॅडमनी दिली. त्यामुळे आज वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायर बनायला चालू झालंय. त्यामुळे आजचं फ्लायर हे 0 डेच असणार आहे ना. हा, त्याच्यामुळे आज आपण शो नाही करत आहे. पण आजपासून आपलं संध्याकाळचे सेशन चालू झाले. काल पण झालं इंट्रोडक्शन सेशन. ज्याला वाटतंय स्वतःला मला अजून भाग घ्यायचा, आजच्या आज लगेच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ज्याने लिंक दिल्या त्यांच्याशी. आणि 21 दिवसाची मॅरेथॉन आहे. 21 दिवसाचा प्रॉपर मस्त रिझल्ट असणार भेटणार आहे सगळ्यांना. आणि ज्यांना कुणाला खूप भारी रिझल्ट काढतायत त्यांना गिफ्ट पण आहे. गिफ्ट पण चांगलं 2000च्या दरम्यानचं आहे. त्यामुळे स्वतःच वजन कमी करणार आहे, स्वतःच गिफ्ट पण घेणार आहे. बघा काय. आणि पद्मजा मॅडमनी आता सांगितलं ना, एक व्यक्तीला मदत करा, 1 ॲलो प्लस मिळतंय तुम्हाला. मग एक आता यांनी म्हटलं आम्ही सगळेजण खातो. 4-5 लोकांना मदत केली तर घरात सगळेजणच सगळे फ्री खाऊ शकतात. त्यामुळं सगळी व्यवस्था आहे, फक्त कनेक्ट होणं गरजेचं आहे. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, संध्याकाळी 6 वाजता योगासनांचा वर्ग